नमस्कार. स्वरांजली A to Z फ्लॅश यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये सिद्धराम संगप्पा चोपडे, बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे शिववाहतूक सेना शहर प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. मी सिद्धराम संगप्पा चोपडे यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आपण त्याची माहिती जाणून घेऊया. चोपडे साहेब नमस्कार. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि स्वरांजली न्यूज चॅनलचं सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिववाहतूक सेनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि मी एक रिक्षा चालक आहे आणि गेल्या 25 वर्षापासून मला सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. मी कित्येक सामाजिक कार्यक्रम अनेक येणाऱ्या शहरामध्ये वाहतुकीच्या समस्या असो, दवाखान्याचा असो, इतर जनरल फिजिशियन म्हणून मी सामाजिक कार्य केलं. मला टोटल जनरल कामाचा अनुभव दांडगा आहे. मग त्यानंतर मला दासरी सरांनी मला शिववाहतूक सेनेमध्ये शहर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. मी सर्वप्रथम दासरी सरांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे स्वरांजली न्यूज चॅनलच्या मी आभार मानतो. आणि मला एवढ्या वर्ष मी काम केलो, काँग्रेसमध्ये मी 25 वर्ष काम केलो. मला कधीच अशी संधी मिळाली नाही की मला मुलाखत द्यायची. तर या शिवसेने पक्षामध्ये मुलाखत देण्याची अनेक दसरा मेळाव्याला मला VIP पास मिळाला. चांगल्या पद्धतीनं काम झालं. त्याबद्दल एवढी सगळी कामं केलात. आपण एक होतकरू आहात. समाजाप्रती तुमचं प्रेम आहे. सोलापूर वासियांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणं, ते रिक्षाच्या माध्यमातून असो, प्रवासी रिक्षाच्या माध्यमातून असो किंवा दवाखान्याच्या माध्यमातून असो, तुमचं कार्य खूप चांगलं आहे. तुमचं शिक्षण किती झालंय? मी SSC पास आहे. 10वी पास. बरं. त्याच्या पुढचं शिक्षण काय घेतलं? नाही घेतलं. म्हणजे घरची परिस्थिती खूप, आई धुणं भांड्याचे काम करायची. म्हणजे गरिबीतून तुम्ही गरिबीतून वर आले. समाजसेवा. गरिबीतून आई धुणं भांड्याचं 40 घराच्या धुणं भांड्याचं काम आई एकटी करायची त्या काळात. बर. वडील आमचे हॉटेलमध्ये वेटर होते आणि थोडं दारूच्या व्यसनी जात होते. मग मला परत एक बहीण, एक भाऊ, हे असं आम्ही आम्हाला आई धुणं भांडे केलेली जी जाणीव आहे, त्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी ह्या समाजकार्याची मला आवड आली. रिक्षा संघटना स्थापन केली. वंदे मातरम रिक्षा संघटना आज 23 वर्ष कार्यरत आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रिक्षावाल्याला बसून मीटिंग घेण्यासाठी, एखादा छोटा कार्यक्रम करण्यासाठी कुठंच महाराष्ट्रामध्ये रिक्षा भवन नाही. पण ते मी सोलापूरमध्ये मोदीमध्ये उपलब्ध मंगल कार्यालयाच्या समोर रिक्षा भवन बांधलेलं आहे 2016 मध्ये. म्हणजे हे तुमचं जे रिक्षा संघटनेचं काम चालू आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही स्वतः रिक्षा चालवतो? स्वतः रिक्षा चालवत होतो. अजून मी चालवतो? आजही रिक्षा चालवतो. म्हणजे त्या रिक्षावरच तुम्ही तुमचं कुटुंब? त्या रिक्षावरच माझं कुटुंब आहे. आणि बहिणीच्या संघटनेमध्ये किती आहेत रिक्षा? माझ्या रिक्षा संघटनेमध्ये 250 सभासद आहेत. 250 रिक्षाधारक आहेत? 250. साधारणपणे ह्या 250 रिक्षा संघटनेच्या जे रिक्षा संघटनेचे लोक आहेत, तुमचं कामाचं स्वरूप काय? तुम्ही नेमका काय काम करता रिक्षा संघटनेत? रिक्षाच्या संदर्भात काय आहे की प्रवाशांना व्यवस्थित सर्व्हिस देणे हे आपलं पहिला कर्तव्य आहे. आणि प्रवाशांना कर्तव्य देणे आणि परत रिक्षा चालकांच्याच मुलींच्या काही शैक्षणिक अडचणी असतात, त्यांच्या काही दवाखान्याच्या अडचणी असतात किंवा काही जिल्हा परिषद, महानगरपालिका अनेक कामं त्यांचे प्रलंबित असतात. त्यांचे कामं व्हावं, रिक्षा चालकांच्या कुटुंबातील लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, यासाठी ही एक संघटना आपण बांधलेली आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. आपण रिक्षा चालकांच्या मुलांना आमदारखंड, नगरसेवकांखंड मदत मिळवून देणे, दवाखान्याचं, शाळेत शिक्षणाचा मदत, हे सर्व मी करत आलेलं आहे. तुमचं एवढं मोठं कार्य रिक्षा संघटनेमध्ये, तुमची रिक्षा संघटना म्हणजे रजिस्ट्रेशन PN 3475 नंबर आहे. 12 नोव्हेंबर 2002 ला माझी स्थापना झाली. श्रमिक संघाला माझी रिक्षा संघटना स्थापन आहे. आज जवळजवळ 23 वर्ष काहीतरी होत आहेत त्याला. 2002 23 वर्ष झाले. आजही कार्यरत आहे. रिक्षा चालवत बहिणीच्या मुलीला मी माझ्याकडे ठेवून घेतलो. बहीण राहते NTPC ला.
त्या बहिणीच्या मुलीला 3 वर्षाचा माझ्याकडे ठेवलं. त्याच्यामध्ये मी शालेय विद्यार्थी वाहतूक 18 वर्ष सर्व्हिस दिलं. माझ्या रिक्षातले मुलं मुली आज अमेरिकेत फॉरेनमध्ये 2-2, 3-3 मुलीचे आईचे मुली झालेत. मग माझ्या बहिणीच्या मुलीला मी लहान बाल शिशु शाळेला घातलं सिद्धेश्वरला. त्याच्यानंतर प्राथमिकला कन्या परिषदेला सिद्धेश्वरला घातलं. सिद्धेश्वरमध्ये 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी संगमेश्वरला केली. डायरेक्ट नीट परीक्षेमध्ये तिला MBBS चा नंबर कोल्हापुरात लागला आणि ती MBBS केली. MBBS झाल्यानंतर 3 वर्ष कोल्हापुरात जॉब केली. 2 वर्ष फिजीमध्ये अभ्यास करून नापास झाली. आज MD आहे माझी मुलगी बहिणीची. धुळ्याला आहे. धुळ्याला भाऊसाहेब हिरे सर्वोच्च उपचार रुग्णालयामध्ये भूलतज्ञ आहे. आणि मुलगा एकच आहे मला. तो आज सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉबला आहे. पुण्यात इंटर्नशिप करतोय. रिक्षा चालकांनी काही रिक्षा चालक व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनाच्या आहारी म्हणजे रिक्षा चालवतात, मटका दारू परत एखादी बिर्याणी संध्याकाळी ह्यामध्ये रिक्षा चालक भरभटला जातो. पण रिक्षा चालवून सुद्धा काही त्यातले 10% असे आहेत की IPS अधिकारी आहेत सुद्धा रिक्षावाल्यांचे मुलं मुली झालेले आहेत. त्याचे संस्कारवर अवलंबून आहे सगळं हे रिक्षा सोबत. आणि आता काय आहे, मी परवा बोललो RTOला आणि कमिशनर साहेबांना बोललो. वाहतूक सल्लागार समिती पोलीस कमिशनर अहमद जावेद ज्या वेळेला होते त्यावेळेला दर महिन्याला वाहतूक सल्लागार समितीची मीटिंग व्हायची. आता तर ती काळाची गरज आहे वाहतूक सल्लागार समिती गठीत होणं. कारण तर लोकसंख्या वाढली, वाहनं वाढले, अक्षरशः वाहन चालवायचं मुश्किल झालंय. त्यामुळं वाहतूक समस्या कशासाठी त्या मीटिंगमध्ये सगळ्या खात्याचे अधिकारी एकत्र येत असतात. शहरामध्ये वाहतुकीच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, सर्व अधिकाऱ्यांना कळतं. त्यातून मार्ग निघतोय. त्याचा अध्यक्ष पोलीस कमिशनर असतोय, RTO सचिव असतोय, इतर जे असते ते सदस्य असतात. पण ते बंद आहे कित्येक वर्षापासून, 20 वर्षापासून. ती वाहतूक सल्लागार समिती गठीत होणं नितांत गरज आहे. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या लेवलवर काय प्रयत्न केले? मी आता त्यांना पत्रव्यवहार केलाय. लवकरात लवकर करू म्हणून मला आश्वासन दिलेत आणि ती गठीत होईल. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या दूर होतील. परंतु ह्याच्या नंतर त्या वाहतूक प्रवासासोबत या सेवेसोबत दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही अशी उल्लेखनीय कामगिरी केली? दुसरं कुठलं क्षेत्र तुम्ही? दुसरं उल्लेखनीय क्षेत्र म्हणजे संघटना पहिल्यांदा सुरुवात झाली त्यावेळेला कारगिलला युद्ध झालं होतं. त्या काळामध्ये मी 10 रुपये 5 रुपये गोळा करून 11,000 माधवराव सांगळे जिल्हाधिकारी यांच्याकडे मी 11,000चा चेक दिला त्यावेळेला त्यांच्यासाठी. त्यांनी सुद्धा मला आभार पत्र दिले. रक्तदान शिबिर 3 महिन्यातून आम्ही एकदा घेतोच, ब्लड डोनेट करतो. परत त्यानंतर रिक्षावाल्यांच्या मुलामुलींना शालेय गणवेश, एखाद्याचं रिक्षावाल्याची मुलगी गरीबातली कुणाकडून तर मोठ्या माणसाकडून त्याला मदत करून देणं करणं. परंतु ध्येय उद्देश हेच आहे की रिक्षावाल्यांनी व्यवस्थितपणे प्रवाशांना सेवा द्यावी. जेवढं होतंय तेवढेच पैसे घ्यावेत. हे आमची मनापासून संघटनेचं हे आमचा उद्देश आहे. वा वा. मग आता हे वाहतूक सेवा झालं, रुग्ण सेवा झालं, सामाजिक उपक्रम झाला, रक्तदान शिबिर वगैरे घेणं, अजून कुठलं दुसरं क्षेत्र आहे? आणखीन काय? सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक. सामाजिक क्षेत्राचा उद्देश दुसरं काय, बांधकाम कामगारचं एक क्षेत्र आहे. त्यांच्या घरातल्या रिक्षावाल्यांच्या महिलांना बांधकाम क्षेत्राचा एक लाभ घेऊ शकतात. ते शासनाच्या योजना आहेत की? शासनाच्या योजना आहेत ना सर. राजीव गांधी आहेत ना, राजीव गांधी, संजय गांधीच्या योजना आहेत. परंतु आता सध्यालाच ते लाडकी बहीणचं असल्यामुळे त्या पैसे त्यांना मिळणं मुश्किल झालेलं. पैसे विन आहेत त्यांचे व्यवस्थित असं आहे. आता सरकार काय कशा पद्धतीनं सरकार चालायला लागलंय, काय व्हायला लागलंय हे जनतेला सुद्धा कळी नाही. जोपर्यंत जनतेला व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत सरकारमध्ये बदल होणं गरजेचं आहे. जनतेची दिशाभूल जेणेकरून होऊ लागली. आपण फसलं जाऊ लागलंय, लवकर लक्षात येत नाही त्यांची. तुम्ही आता ह्या 2-3 महिन्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. गेल्या 4-4.5 वर्षापासून आपल्या सोलापूर महानगरपालिकेतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कार्य केलं आहे. ज्या वेळेला हे लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून महानगरपालिकेचा कारभार चालायचा लोकशाही पद्धतीने, आता प्रशासकीय कारकीर्द चालते. दोन्ही तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक जाणवतोय.
कारण नगरसेवक असले असते तर थोडंसं अधिकाऱ्यावर दबाव वगैरे टाकून थोडंसं कामं झाले असते त्यांची आणि अडीअडचणी दूर झाल्या असत्या. परंतु काय झालंय, हे त्याचा सुद्धा गैरफायदा प्रशासन उचलून त्या नगरसेवकापेक्षा जास्त प्रमाणे अधिकारी उद्धट वागतात, जनतेचं काम करत नाहीत, मनमानी कारभार करतात. त्यामुळं उलट लवकरात लवकर महापालिकेची निवडणूक होऊन सत्ता स्थापन कोणाची का असून व्हावं आणि गोरगरिबांचे कामं मार्गी लागावं. प्रत्येक वेळेला प्रशासन येणं तिथपर्यंत पोचत नाही आणि लोकांच्या त्या नगरसेवक नसल्यामुळं कामं थांबलेत. सगळेच नगरसेवक काय असे नसते, नगरसेवक काही काम करणारे असतात. परंतु मला काय म्हणायचं आहे, हे महानगरपालिकेची इलेक्शन असताना प्रत्येक पक्षांनी नगरसेवक होण्याची कार्यशाळा, नगरसेवक होण्याचं कामकाज, त्याची कर्तृत्व, त्याची जबाबदारी काय असते हे त्याला पहिला प्रशिक्षण दिलं पाहिजे. तुम्ही इच्छुक आहात? आता मी इच्छुक कसं म्हणाल, आता जे मला पक्ष आदेश देईल ते काम. आता सध्या शिव वाहतूक सेनेत काम करा म्हणले, चांगले कामं केलो. लोकांच्या वाहतुकीच्या संदर्भात आलेल्या अडचणी सोडून सगळं पक्षाकडे ठेवलं. पक्षाने माझ्या कामाची दखल मुंबईमध्ये घेतलेली आहे. मुंबईमध्ये माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या कामाचं कौतुक होत आहे. जर याच्या पलीकडे जर महानगरपालिकेची जर पक्ष सांगाल तर तुम्ही उभारा म्हणलं तर मी उभारतो. तुम्ही पहिल्यापासून म्हणजे उभाटा सांग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना स्थापन झाल्यापासून काम करतात? नाही, अगोदर 25 वर्ष काँग्रेसमध्ये काम केले. हो का? शहर उपाध्यक्ष पर्यंत, संजय गांधी निराधारचा डायरेक्ट चेअरमन पर्यंत आणि परिमंडळ विभाग अन्नधान्य वितरणवर सदस्य म्हणून होतो. मी अनेक बरेचसे पद भूषवलेत. आता फक्त काय राहिलंय की उमेदवारी मिळत नाहीये. स्टेपला जाती लास्टला आणि उमेदवारी कट होती. हे माझं तीन टर्म झालंय असं. मग मी काय विचार केला, आता ह्या बी वेळेला बहुतेक आपल्याला असंच होणार म्हणून मग त्यात असं असतं, कुठल्याही गोष्टीला काळ हा जन्मताच सोबत असतोय. जी वेळ असती ना ती वेळ केव्हा तरी येते, परंतु ती चांगल्यासाठी पण येते आणि वाईटासाठी पण येते. मग आता मला वाटतंय की वेळ बी आलेली आहे. ती वेळ आल्यामुळं मला काहीतरी सुचलंय. मी माझा निर्णय घेतलाय. मी मग सरांनी सांगितलं आमच्याकडे येतो का म्हणलं, येतो की म्हणलं. सरांनी मला बोलवलं. मी डोळ्याला चिकट पट्टी बांधून प्रवेश केलेला आहे. मी सरांवर एवढा माझा विश्वास आहे. हा, फक्त केवळ अजय दासरी आणि उद्धव साहेबांचा हात बळकट करण्यासाठी मी अहोरात्र काम करायला तयार आहे. आणि महानगरपालिकेत दिली संधी तर मी घालून गोंधळ घालायला बी तयार आहे. का तर माझा ऑलरेडी वार्ड तयार आहे. प्रभाग 16. हा, साधारणपणे कुठली एरिया आहेत 16 मध्ये? प्रभाग क्रमांक 16 हा केंद्रीय शाळा रेल्वे, तिथून शानदार चौकचं 2 नंबर एसटी स्टँड पर्यंत लांबी आहे तिची पूर्ण. आणि विकासनगर, धोबी घाट, कंबर तलाव, आपलं आयुक्तालयांचं कार्यालय, परत अजून ते नवीन झालेला दवाखाना महिलांचा वगैरे, हे असा थोडासा भाग येतो. 36,454 असं काहीतरी मतदान आहे टोटल. आणि जास्त मुची समाजाचं मतदान आहे तिथं. मुची समाजाचं मतदान खूप आहे. आणि मला लहानपणापासून मी सामाजिक कार्य केल्यामुळं मला सगळेच समाज मला मोदीमध्ये मानतात. कारण मी रेशन कमिटीवर असताना हजारो लोकांचे कार्ड काढून दिलेत कुठल्याच अडचणी. आणि त्यांना कॅपेबल आहे मी. त्यांना गॅरंटी आहे की हा आपल्यासाठी रात्री बेरात्री येण्यासारखा कॅन्डिडेट आहे. ते त्यांना गॅरंटी आहे. त्याच्यामुळं कुठल्याच बाबतीतली आमिष दाखवण्याची काही त्यांना गरज नाही. ते व्यक्तिमत्व बघून मला स्वीकारतील. आणि जर पक्ष मला संधी दिली तर मी नक्कीच महापालिकेत नेतृत्व करेन. आता तुम्ही जे नावं घेतलात, प्रभाग क्रमांक 16, 36,000चा मतदार म्हणला, केंद्रीय विद्यालय, रेल्वे स्टेशन, असा करत पोलीस वगैरे. तर ह्या परिसरामध्ये ज्यावेळेला तुम्ही फिरता त्यावेळेला तिथली पाण्याची परिस्थिती काय? पाण्याचा प्रॉब्लेम आहे का? आहे. आता ते पण नेमका काय प्रॉब्लेम आहे? कारण जे पाईपलाईन जी आहे ते 6 इंची असली की त्याला पाणीच येत नाही. ती पाईपलाईन काढून 9 इंची घातलं ना पाणी येत आहे. फक्त पाईपलाईन बदलली पाहिजे. आणि 6 इंचीच्या ऐवजी 9 इंची अशा केलं तर होऊन जाईल प्रॉब्लेम, काय अडचण नाही. परंतु वाल वगैरे ते काय असेल ते बघितलं पाहिजे. पाणी येतंय का प्रेशरनी काय ते बघितलं पाहिजे. घंटा गाड्या वगैरे येतात. ड्रेनेजची परिस्थिती जवळपास प्रभाग आमच्या 16 मध्ये चांगली, चोकाप वगैरे होत नाही. रस्ते कसे? रस्ते आहेत चांगले बरेच. त्यात थोडे VIP मध्येच येतात रस्ते.
आणि आतमध्ये थोडे आहेत झालेत वस्ती, खड्डे वगैरे नाही, खड्डे वगैरे रस्ते नाही. चांगले. आणि बागा बगीचा आमच्या प्रभागामध्ये एकच आहे फक्त गुरु नानक चौक. चांगलं सुसुधीत आहे, चांगलं एवढंच आहे, चांगलं आहे. तिथं झोन कार्यालय वगैरे हा झोन ऑफिस आहे. बाजूला गार्डन चांगलं आहे, असं काय म्हणजे दुर्गंधी वगैरे काय नाहीये तिथं, चांगलं आहे ते. बरं. आणि लाईटची व्यवस्था कशी? लाईट आहे, लाईट चांगली आहे सगळीकडे. प्रभाग 16 मध्ये काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे नागरी विकास जवळजवळ झालेलाच आहे. नागरी विकास झालेला आहे. लोकांची जास्त गैरसोय होईल असा काय नाही. म्हणजे पाणी म्हणा, ड्रेनेज म्हणा, रस्ते म्हणा, लाईट म्हणा, जवळजवळ सगळी सुविधा आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर मग काय करणार? मी निवडून आल्यानंतर पहिला मतदारांच्या काय असेल त्या समस्या, त्यांना एक सेंटरमध्ये आरोग्य सेवा केंद्र असावं, प्रभागातच ते आपला उपचार घ्यावा, कुठलाही छोटा मोठा आरोग्य सेवा केंद्र आपण सुरू करावं त्यांच्यासाठी. एखादा बाग बगीचा गार्डन आता तुम्ही म्हणताय साधू वासवानी, त्याला पुन्हा डेव्हलपमेंट गरज आहे. त्याला कंपाऊंडच नाही, कोण कुटुंबी येतं, कोण कुटुंबी जाते. परत प्रभागामध्ये एक वैयक्तिक रुग्णवाहिका म्हणून एक अँब्युलन्स असावी. कुठल्याही प्रभागामधले मतदारांना लवकर जाता यावं, येतावं ह्या. परत पाणी त्यांना आणखी याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे प्रेशरनी यावं. किती दिवसाआड येतं पाणी? आता 5 दिवसाआड येते पाणी सगळीकडे. 5 दिवसाआड. मग ते 4 दिवसाआड, 3 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड वगैरे करावं. त्याच्यामध्ये 2 दिवस कमी झालं तर आणखी बरं होईल त्यांना. कचऱ्याचं कुठं कचरा कुंडी आहे, काय नाही, लाईट वगैरे, रस्ते आणखीन काय बोळामध्ये गल्लीमध्ये काय रस्ते खराब असतील ते रस्ते दुरुस्त व्हावं. मतदारांची अपेक्षा काय असती? रस्ते चांगले पाहिजे, लाईटची प्रॉब्लेम पाहिजे, पाण्याचा प्रॉब्लेम पाहिजे आणि त्यांच्या घरातला कचरा गेला पाहिजे वेळेवर आणि परिसर हा स्वच्छ असला पाहिजे. ह्या मूलभूत मतदारांच्या अडचणी असतात. ह्यावर आपण लक्ष देऊन राहिलं, त्यांचं काम वेळोवेळी केलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही त्यांना. म्हणजे अभ्यास चांगला तुमचा. अभ्यास नाही. मी आज एक सांगतो, जवळजवळ 100 लोकांना नगरसेवक कसं व्हायचं याचं मी प्रशिक्षण देऊ शकतो. तुम्ही याच्या अगोदर कधी निवडणूक लढवली? मी 2007 मध्ये उभारलो होतो. अपक्ष उभारला. तिकीटच दिले नाही मला पक्षाने. आता कुठल्या पक्षाने तिकीट नाहीच. अपक्ष एकदाच, वन्स मोर. त्यानंतर मग आता काय होते बघू. आता दासरी सरांच्यावर निर्णय आहे शेवटी. म्हणजे तुम्हाला निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे? दांडगा मी प्रशिक्षण देऊ शकतो. नगरसेवक कसं व्हायचं ते 100 लोकांना देऊ शकतो. आणि त्याला सांगत असतो काय केलं पाहिजे. तुम्ही स्वतः उभारला, दुर्दैवानं पडला, अपक्ष म्हणून प्रयत्न केला. त्याच्या अगोदर कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या उमेदवाराचा प्रचार करून त्याला निवडून आला? मी पहिल्यापासून आम्ही काँग्रेसच्याच उमेदवाराचा प्रचार करतो, कारण पक्षात असल्यामुळे पक्षाचंच काम करायला लागलं. तो आले उमेदवार निवडून आले सारखे येतातच. आतापर्यंत पडलेच नाही ते उमेदवार. म्हणजे निवडणूक लढवण्याची जे गिमिक्स आहेत, जे तंत्र आहे ते तुम्हाला तंत्र आहे. अच्छा. बेस्ट. आम्हाला आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं तुम्ही तुमच्यासारखा एक अभ्यास हो, तुमच्यासारखा एक माहितगार ऍक्टिव्हिटी उपक्रम राबवणारा एक चांगलं नेतृत्व सोलापूर महानगरपालिकेला, जे आता नवीन महानगरपालिका अस्तित्वात येणार आहे डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात किंवा लय उशीर झाला तर फेब्रुवारी 26 ला. बरोबर. जानेवारी फेब्रुवारी 26 मध्ये कसल्याही परिस्थितीत सोलापूर महानगरपालिका स्थापन होतीये. त्यावेळेला आमची इच्छा आहे आणि स्वरांजलीच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं आमची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही नगरसेवक म्हणून आमच्या सोलापूर महानगरपालिकेत तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा, तुम्ही आतापर्यंत जे कष्ट घेतले तुमच्या अनुभवाचा फायदा व्हावा. अर्थात महानगरपालिकेला होणं म्हणजे सोलापूर महानगरपालिकेतल्या सर्व सेवकांना फायदा होईल, जनतेला फायदा होईल. आणि तसं बघायला गेलं तर महानगरपालिकेचं ब्रीद वाक्यच आहे, जनसेवा हीच ईश सेवा. जनसेवा हीच ईश सेवाचा अर्थ त्याला कळत नाही नगरसेवकला. त्याला ते समजावून सांगा, जनसेवा हीच ईश सेवा म्हणजे काय हे पहिला त्याला विचारतात. त्याला 10 ओळी शुद्ध लेखन लिहून घ्यायला पाहिजे. त्याच्याकडून एखादं वंदे मातरम किंवा काय म्हणते ते आपली प्रार्थना ते घ्यायला पाहिजे. हे सगळं पाठ पाहिजे. हो, राष्ट्रगीत पाठ पाहिजे. तुम्हाला सही करता येत नाही, उलट्या हाताने सही करता, ते सही नीट वाचता येत नाही, असे बी काही नगरसेवक होऊन बसतात. काय करायचं आता पैशाच्या जीवावर. मग ते काय म्हणतात नंतर, तुम्हाला पैसे दिलेत की आम्ही, ते गप तोंड बारीक करून कुठं तर 100-500 घेतलेले असते, जा ते पुढच्या 5 वर्षापर्यंत बोंबलत चपल्या फाडतात त्याचे. तसंच नगरसेवक बसून फोन मारला की अधिकारी महापालिकेत घाबरला पाहिजे. आता पब्लिक, जनता, मतदार आहे जागा, परंतु ती वेळ गेली, लास्ट मोमेंट पैसा, तो काळ गेला, पैसा काम बघायला पाहिजे.
महानगरपालिकेची किंवा निवडणूक ही पक्षाच्या जीवावर होत नाही. वैयक्तिक उमेदवाराकडे बघून मतदान केलं बरोबर आहे. आणि तुमचं चारित्र्य, तुमचं काम खूप चांगलं आहे. त्यामुळे मतदार निश्चित तुम्हाला निवडून देतील आणि निवडून द्यावं अशी परमेश्वर चरणी आमची प्रार्थना आहे. तुम्ही आमच्या स्वरांजलीला भेट दिलात, आपले विचार, अमूल्य विचार तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलात, त्याबद्दल मी आजपासूनच कामाला लागतो, आता बाहेरूनच कामाला लागतो, मतदारांशी गाठीबिटी घेतो, मतदारांना बोलतो, त्याची वैयक्तिक रजिस्टर करतो. मी ते सगळे माझे संपर्कातलेच आहेत, सांगतो मी त्यातला. आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद मला लागणार आहे आणि मी नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेत 102 मधला एक मी उबाटाकडून नगरसेवक म्हणून जाईल, मला सुद्धा खात्री आहे. आणि खरंच तुमचा आशीर्वाद मला लागणार आणि मला तुम्ही पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या मीच पहिला उमेदवार म्हणून आज तुम्हाला बाईट दिली आणि तुम्ही मला बोलवलात, मला या स्टुडिओमध्ये संधी दिलात. मलाच कळलं नाही की मी भारावून गेलो की मी इतका मोठा झालो का, असं मला आज वाटलंय. परंतु नगरसेवक होणार आणि यात काय तीळ मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.